नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. सदर UPS योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर 25 वर्षापेक्षा सेवा कमी असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल. नवीन पेन्शन योजनांमुळे निवृत्ती नियमामध्ये कर्मचाऱ्यांना देय भत्ते व इतर लाभांमध्ये बदल झाला आहे. ते पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. नंबर 1, महागाई भत्ता. जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, परंतु UPS योजनांमध्ये महागाई भत्ता देयबाबत कोणतीही तरतूद नमूद नाही. नंबर 2, सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान. नवीन निवृत्तीवेतन योजनांमध्ये आर्थिक लाभाचे अनियमितीकरण यामुळे सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान रकमेत 20 लाख इतके रुपये वाढ करण्यात आली आहे. नंबर 3, निवृत्तीवेतनासाठी प्रक्रियामध्ये सुधारणा. जुनी पेन्शन योजनांमध्ये पेन्शन प्रक्रियासाठी बराच काळ लागून जायचा, परंतु सुधारित निवृत्तीवेतन योजना ही ऑनलाईन स्वरूपातील प्रक्रिया असल्याने निवृत्तीवेतन प्रक्रियाकरिता पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निवृत्तीचे शेवटचे 12 ते 14 महिने शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नंबर 4, किमान पेन्शन. नवीन पेन्शन योजनांमध्ये किमान 10 वर्षे सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे, परंतु जुनी पेन्शनमध्ये किमान सेवा 20 वर्षे इतकी झाल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे. नंबर 5, निवृत्तीवेतन घेत असाल तर सरकारी जबाबदारी असणार. निवृत्तीवेतनधारकांना आता सरकारी यंत्रणावर टीका टिप्पणी करता येणार नाही, कारण ते सरकारी निवृत्तीवेतन घेत असतात, म्हणजेच ते एक प्रकारे सरकारचे घटक असतात. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.